गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल रात्री इथे ना खूपच हेवी स्नो स्टॉर्म आला होता आणि बघा ना अजूनही सगळीकडे पांढरं-पांढरंच दिसतंय. अगदी आपल्या घराच्या दरवाजापर्यंत स्नो साचलाय आणि त्यामुळे ना आज स्कूलला पण सुट्टी दिली आहे कारण रोड्स पण फुल स्नोने भरलेले आहेत. मग म्हटलं अशी चान्स रोज थोडीच मिळते आणि आरव पण घरात बसून बोर झाला होता. मग म्हटलं चला आरवला घेऊन जाऊ स्नोमध्ये मज्जा करायला आणि इथं बघा आमचा स्नो बॉय कसा रेडी झाला आहे. फुल जॅकेट, ग्लोव्हज, कॅप सगळं घालून तयार झाला आहे आणि स्नोमध्ये खेळायला ना याला खूप आवडतं. आणि कॅनडाचा विंटर जरी कडक असला तरी मुलांसाठी हा सीझन म्हणजे ना फुल एन्जॉयमेंट असतो. आणि आमचं स्कूल ग्राउंड ना घरापासून अगदी जवळ आहे म्हणून तिथेच चाललो आहे. इथं स्कूलच्या ग्राउंडवर ना खूप स्नोचा असा डोंगर करून ठेवलेला आहे स्नो साफ करणाऱ्या मशिनींनी. तर तो एका साइडला लावून ठेवतात त्यामुळे ना असा मोठा स्नो डोंगरचा तयार होतो आणि तिथं मुलं ना मस्त स्लाईड वगैरे खेळतात. तर इथं बघा आरोह पण आता त्याच्यावर चढतोय स्लाईड करायला आणि आरोहचे फ्रेंड्स पण आले आहेत. स्नो म्हणजे ना सगळ्यांसाठी मिनी पिकनिक सारखंच. बघा आरोहने या स्नो डोंगरवरून मस्त राईड केली आहे आणि किती मज्जा येते ना, चेहऱ्यावरचा आनंद बघा त्याचा. अशा मोमेंटसाठीच तर हे सगळं असतं. मग म्हटलं चला आपण पण ट्राय करूया आता थोडी ही स्लाईड आरोहसोबत. म्हणून मी पण आरोहसोबत स्लाईड करायला वर गेली आणि आता बघा मी पण स्लाईड करणार आहे. अशा स्नो डेजमध्ये ना मुलं पुन्हा एकदा लहान होतात आणि आपण पण त्यांच्यासोबत थंड कितीही असली तरी हसण्याने सगळं उबदार होतं. आणि आज मी तोही आनंद घेतला. मी पण त्याच्यासोबत थोडंसं खेळली स्नोमध्ये आणि मला पण खूप भारी वाटत होतं स्नोमध्ये अशी स्लाईड करताना. मला ना पहिल्यांदा थोडी भीती वाटली, पण खरंच सांगते खूप मज्जा आली आणि मुलांसोबत खेळताना ना, आपण पण पुन्हा एकदा लहान होतो आणि बघा इथं आमची स्लाईड कंप्लीट झाली आणि इथं बघा उठायला पण होत नव्हतं. खूप जोरात स्लाईड केली होती आणि नंतर आरव त्याच्या फ्रेंड्ससोबत तिथेच बसून मस्त खेळत होता. सगळे मिळून स्नोचं कॅस्टल बनवत होते. अगदी छोटंसं स्नो किंगडम तयार केलं त्यांनी आणि कोणी स्नो बॉल बनवत होतं, कोणी एकमेकांवर हलकेच फेकत होतं. आणि मध्येच सगळे हसत, पळत, ओरडत फुल मस्ती चालू होती आणि मला खूप छान वाटत होतं त्यांना असं एन्जॉय करताना बघून आणि थंडी कितीही असली तरी मुलांचा आनंद सगळं विसरायला लावतो. आणि अशा स्नो डेज म्हणजे खरंच मेमरी बनण्याचे डेज असतात हे. असं करत-करत आम्ही थोडा वेळ अजून खेळलो, स्नोमध्ये मस्त मज्जा केली आणि मग गरम-गरम चॉकलेट पिण्याचा प्लॅन केला आणि घरी यायचं ठरवलं. तर असा होता आजचा आमचा हा स्नो डे व्लॉग. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.